ज्ञान राधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी घोटाळा प्रकरणी ईडीकडून दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय. यात तब्बल 2,467 कोटी रुपयांचा गुंतवणूक फसवणूक प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केलाय. सुरेश कुटेसह इतर 24 आरोपींवर गुन्हा दाखल करून त्या दिशेने सध्या ईडी तपास करत आहे. मराठवाड्यातील उद्योग क्षेत्रात बडेप्रस्त असलेल्या सुरेश कुटे यांची ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्था नोव्हेंबर 2023 मध्ये अडचणीत आली. ज्ञानराधाच्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत 22हून जास्त शाखा होत्या. यामध्ये तब्बल 2,500 कोटींचा घोटाळा झालाय. माधुरी दीक्षित, सचिन पिळगावकरसह मराठी इंडस्ट्रीतील अनेक सुपरस्टार या पतसंस्थेचे ब्रँड अँबॅसेडर होते. सुरेश कुटे आणि त्यांची सहकारी मंडळी असे एकूण 14 जण या घोटाळ्यात सामील आहेत. गुंतवणूकदारांना 14% परतावा देण्याच्या नावाखाली त्यांनी वैयक्तिक कर्ज, वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी अशा घबाडातून हे पैसे जमा केले. या प्रकरणी आतापर्यंत बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे त्याचसोबत नवी मुंबईत देखील छापे टाकण्यात आलेत. ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरण हे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक लोकांशी संबंधित आहे. सुरेश कुटे आणि अर्चना कुटे या तिरुमाला कंपनीच्या मालकांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केली. या कंपनीवर सीबीआय, ईडीने धाडी टाकल्या. कंपनीचे मालक तुरुंगात आहे तर काही मालमत्ता जप्त केल्याचं समोर येत आहे. यातील 1,000 कोटी रुपये मिळवण्यात सरकारला यश देखील आलंय. या घोटाळ्यात व्यापारी, सर्वसामान्य नोकरदार फसले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव या जिल्ह्यांमधील लोकांची संख्या जास्त आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती. 1-2 वर्षांपूर्वी यामध्ये काहीतरी घोळ आहे असं लक्षात यायला लागलं. त्यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ झाले होते. या प्रकरणी 15 ते 20 लोकांनी आत्महत्या करत जीवन संपवल्याचं देखील समोर आलं होतं. 2,500 कोटी रुपयांचा हा घोटाळा कसा झाला, कुणी काय भूमिका बजावली, यासोबतच गुंतवणूकदारांना आता किती पैसे परत मिळतील याचे देखील तपशील ईडीच्या दोषारोपपत्रात आले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी सुरेश कुटे याची साथीदारांकडून 1,300 ते 1,400 कोटी रुपये मूल्य असलेली संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीच्या दोषारोपपत्रासोबतच राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी 9 पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल होते. सुरेश कुटेंनी गुंतवणूकदारांचा पैसा हा ज्ञानराधाच्या इतर कामात गुंतवला. या दोषारोपपत्रामुळे गुंतवणूकदारांना काही प्रमाणात पैसे परत मिळण्याची आशा दिसू लागली आहे. केंद्र सरकारने देखील या विषयाची दखल घेतली होती. या प्रकरणी लिक्विडेटर देखील नेमले होते. ज्ञानराधामुळे मराठवाड्यात मधल्या काळात आत्महत्येचं लोन देखील पसरलं होतं. महत्त्वाचं म्हणजे ज्ञानराधाच्या माध्यमातून जो पैसा वळवलेला आहे त्यातून तेल उद्योग आणि तत्सम गोष्टी केल्यात. यामध्ये अजून काही गुंतवणूकदार होते का याचाही तपशील येणं अजून बाकी आहे. परंतु ईडीचा दोषारोपपत्र दाखल झाल्यामुळं ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळतील अशी आशा आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील ज्ञानराधाच्या सुरेश कुटेच्या घोटाळ्याचा पर्दाफाश केलाय. ज्ञानराधाच्या सुरेश कुटेच्या बायकोच्या सुरक्षेसाठी पुढे 3 आणि मागे 3 गाड्या फिरत असतात. अलिशान गाड्यांमध्ये हे लोक फिरतात. मराठवाड्यात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. परिस्थिती भयंकर असल्याचं देखील सुरेश धस यांनी म्हटलं होतं. सरकारच्या सहकार आयुक्ताकडून NOC गेल्याशिवाय केंद्रातून परवानगी कशी मिळेल असा प्रश्न देखील सुरेश धस यांनी उपस्थित केला होता.